हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं आज स्वागत करते आहे. आणि आज आपण पौष्टिक असे डिंकाचे लाडू पाहणार आहोत. त्यासाठी मी अर्धा किलो सुकं खोबरं किसून ते 2 पार्टमध्ये भाजून घेणार आहे. या पद्धतीने मी सोनेरी रंगावर हलकं असं भाजलेलं आहे. 2 बॅचमध्ये खोबरं भाजून झालेलं आहे आणि ते मी एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर 75 ग्राम खसखस मी जरासं परतून घेतलेला आहे आणि तोही या परातीमध्येच काढून ठेवलेला आहे. त्यानंतर 100 ग्राम हालीम जरा तडतडत येईल इथवर मी हा भाजून घेतलेला आहे. हालीम भाजून झाल्यावर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये बदाम आणि काजूगर यांची काही कापं करून घेतलेली आहेत आणि ती मी जरा कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर त्याच कढईमध्ये 4-5 चमचे एवढं तूप घेऊन मी यामध्ये 150 ग्राम एवढा डिंक घेतलेला आहे आणि तो थोडा थोडा टाकून मी हलका हाताने हलवून हा व्यवस्थित भाजून घेणार आहे की जेणेकरून तो कच्चा कुठेच राहू नये आणि दाताखाली तो कडक असा लागू नये. यासाठी मी हा हळूहळू सगळा व्यवस्थित डिंक फुलवून घेतलेला आहे. आणि कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये मी अर्धा किलो गूळ किसून यामध्ये घातलेला आहे आणि मंद गॅसवर याचा पाक होण्यास ठेवलेला आहे. यामध्ये मी पाणी वापरलेलं नाहीये कारण लाडू चांगले टिकावेत यासाठी मी यामध्ये पाणी न घालता हा पाक बनवत आहे. आणि यामध्ये मी पाक तयार होतोच आहे तोपर्यंत मी अर्ध जायफळ एवढं किसून घातलेलं आहे आणि 1.5 चमचा वेलची पूड घालून एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. पाक जास्त आपल्याला कडवायचं नाहीये. त्यानंतर मी हे तयार जे सारण आपण भाजून ठेवलेलं होतं एका परातीत मिक्स केलेलं ते सर्व यामध्ये मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तर आजची माझी रेसिपी तर तुम्हाला आवडणारच आहे, पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपल्या लाडवाचं हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आणि आपण छान असे लाडू वळून घेऊया. ह्या गुळाच्या पाकामध्ये हे लाडू बनवलेले आहेत आणि ते लगेच कोरडे होतात, खळखळीत सगळं सारण होऊन जातं आणि लाडू वळणं कठीण होतं. यासाठी मी फॅन बंद करून हे लाडू पटापट असे फास्टमध्ये वळून घेतलेले आहेत. एकदा का ते सुकलं की आपण ते धड गॅसवर सुद्धा ठेवू शकत नाही. अशा पद्धतीने मी फास्ट लाडू वळून घेतलेलेच आहेत. बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तुमच्या छान छान कमेंट्सची मी वाट पाहतेच आहे. तर चला तर मग पुन्हा आपण भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.